नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता व्हिडिओ पाहताय ते बघून तुम्हाला कळून गेलंच असेल. होय, हा आहे पाठवणीचा व्हिडिओ. खरंच हा व्हिडिओ टाकताना माझे देखील अश्रू अनावर होत नव्हते. किती एकदा जरी हा व्हिडिओ पाहिला तरी सर्व आठवणी माझ्या ताज्या होतात. आता एवढा सुंदर कार्यक्रम झाला, एवढं छान लग्नविधी छान पार पाडला, परंतु ज्यावेळेस निघायची वेळ आली त्यावेळेस अश्रू काही अनावर होईना. आईचा ते चेहरा, बाबांचा तो चेहरा, सर्वांचा चेहरा तुम्ही पाहतच असाल. असं वाटत होतं, का मी चालली आहे, का मुलीलाच सगळं करावं लागतं, का मुलीलाच घर आपलं सोडून सासरी जावं लागतं, का हे फक्त मुलीच्याच आयुष्यात असं होतं, असे खूप प्रश्न पडले. पण रीतिरिवाजाप्रमाणे आपल्याला ते सगळं करावंच लागतं, त्याला काही तोड नाही. परंतु आज ज्यावेळेस माझी होत होती त्यावेळेस इतकं रडू येत होतं की काही सांगायलाच नको. अश्रू अजिबात थांबत नव्हते. प्रत्येकाकडं पाहत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर माझ्या सर्व आठवणी माझ्या मनात मला दिसत होत्या. ज्यावेळेस निघायची वेळ आली त्याच्यानंतर पाय धुवून नवरा नवरीला पाठवलं जातं आणि ज्यावेळेस मी ओमला म्हणजे माझ्या भावाला असे पाय धुताना पाहिलं आणि माझे अश्रूच अनावर झाले. मला त्याच्याकडं पाहू देखील वाटाना. आज माझा ओम, इतका मस्तीखोर करणारा ओम, इतकं शांतपणे पाय धुतोय आणि आपल्या दिदीपासून आपले डोळे लपवतोय. होय, त्याच्या डोळ्यात देखील खूप पाणी होतं आणि माझ्याही. कारण लग्ना अगोदर मी त्याला म्हणायचे, का रे, मी सासरी गेल्यावर काय वाटेल तुला, तू रडशील की हसशील. मला म्हणायचा, दीदी मी अजिबात रडणार नाही, उलट तुझे जे लाड व्हायचे त्याच्याऐवजी माझे सर्वात जास्त लाड होणार तुझे लग्न झाल्यावर. मी तर अजिबात नाही रडणार. आणि तोच असा म्हणणारा ओम, माझा छोटा भाऊ, संगीतच्या टायमिंगला तुम्ही पाहिलंच असावं, इतका रडला की काही सांगायलाच नको. मला तर धक्काच बसला की माझा ओम लग्ना अगोदर असा म्हणणारा आणि आज मला पाठवणी करताना देखील इतका रडतोय. मला एकच सारखा म्हणायचा, दीदी नको ना गं जाऊ, नको ना गं लग्न करू, आमच्यासोबत राहा ना गं दीदी. त्याचे ते वाक्य सारखे कानावर ऐकू येत होते. खरंच शेवटी गठ्ठ मिठी मारली आणि खूप जास्त रडलो. आणि ज्यावेळेस गठ्ठ मिठी मारली त्यावेळेस आमची मस्ती, आम्ही किती मजा करायचो, काय काय करायचो, किती त्रास द्यायचो मम्मी पप्पांना मस्ती घालून, ते सर्व आठवलं. खूप लाड करायचे मी त्याचे. माझ्या जीवाचा तुकडा आहे ओम. कारण सगळ्यात लहान असल्यामुळे त्याला मी खूप जीव लावायचे. आणि आज त्याला ज्यावेळेस मला कळतंय की आता लग्न झाल्यानंतर मी त्याला जास्त पाहू शकणार नाही, त्यावेळेस अश्रू काही अनावर होईना. नंतर मामा मामींनी देखील पाय धुतले आमचे. काय सांगू मामा मामींना, आई वडिलांप्रमाणेच मला जीव लावला, स्वतःच्या लेकीप्रमाणेच मला प्रेम दिलं. माझे हवे नको ते हट्ट माझ्या मामा मामींनी माझे पूर्ण केले. सतत त्यांच्या लहानपणापासून सतत त्याच्याकडे राहिलेली मी, तो माझा मामा. लहानपणापासून मला वाढताना बघितलेल्या माझ्या मामाने मला माझे नको ते हट्ट माझे पूर्ण केले. मला खरंच खूप जास्त जीव लावणारी माणसं मिळाली. मला कधी कधी खूप नशीबवान समजते की मला किती छान फॅमिली मिळाली. माझ्या माहेरकडची माणसं इतकी चांगली आहेत की मी प्रत्येकाचं काय सांगू आणि किती सांगू असं होईल मला. मामा मामी, काका काकी, आजी, माझी बहीण, माझे भाऊ, माझे सख्खे चुलत सगळेच, परत माझी मावशी, काका, सर्वच काही, म्हणजे सगळ्यांनी मला इतका जीव लावलाय ना की मी सांगू शकत नाही. म्हणजे मला कधी काही कमीच पडू दिलं नाही किंवा मला कधी अशी जाणीवच झाली नाही की मला ही गोष्ट नाही मिळाली आणि ती मला मागावी लागते, असं मला कधीच कोणी कमी पडून दिलं नाही. घरातली मोठी मुलगी, आमच्या घरात सर्वात मोठी मीच आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्हाला माहितीच असेल
पहिली मुलगी, त्यात पहिल्याच सगळ्यात मोठी असल्यामुळे खूप जास्त लाड होतात. इतकं लाड केलंय सगळ्यांनी माझा की तुम्हाला सांगू शकत नाही. माझ्या बहिणीने जेव्हा माझ्या पाया पडली, गठ्ठ मिठी मारली, त्यावेळेस आमची भांडणं, आमची मस्ती, सर्व काही माझ्या डोळ्यात तुम्हाला दिसतच असेल. इतकं रडू येत होतं की नको वाटत होतं जाऊ. नंतर असे एक एक करून सर्व ज्यावेळेस पाय धुवायला लागले, त्यावेळेस माझे काही अश्रू थांबनच. असं वाटत होतं मी उठून जावं. नको ही ती पाठवणी मला नाही करायची. कारण हे सर्वात जास्त मोठं दुःख आहे एका मुलीच्या आयुष्यातलं. कारण ज्यावेळेस हे चालू होतं त्यावेळेस माझ्या पप्पांना आणि काकांना मी शोधत होते. आणि इकडे ज्यावेळेस मी व्हिडिओ पाहिला की ते हळूच एका कोपऱ्यातून मला बघत होते. त्यांच्याही डोळ्यात खूप अश्रू होते. आजीविषयी काय सांगू मी. आजी ही आपल्या मैत्रिणीसारखीच असते. आणि ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी चालू होत्या, प्रत्येक गोष्ट मला आठवत होती. त्यानंतर मम्मी ज्यावेळेस डोळ्यासमोर आली, मग तर काय सांगायलाच नको. आधीच लग्न ठरल्यापासून तिचे अश्रू अजिबात थांबत नव्हते. त्यामुळे नजर चुकून ती माझ्यासमोर आलीच नाही. माझी मामी सानूला समजवत होती, पण कुणीच काही ऐकत नव्हतं. कारण तितका जीव सगळ्यांनी एकमेकांना लावला होता. माझ्या दीदीने देखील पाय धुतले आणि पाठवणीचा कार्यक्रम आटपला आणि निघायची वेळ आली. त्यावेळेस सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. पहिला आशीर्वाद मम्मीचा घेतला. मम्मीने खूप जीव लावलाय. कधी कोणती गोष्ट कमीच पडून दिली नाही. मला एखादी गोष्ट जरी पाहिजे असली तर तिला आपोआप कळून जायची. आत्ता देखील कळते. आणि काय सांगू, ती गठ्ठ मिठी, त्या गठ्ठ मिठीतलं जे सुख होतं ते तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही देखील अनुभवलं असेल. मम्मी ती मम्मी असते. शेवटी तिच्या पोटी जन्म घेतलाय मी. तिचं प्रेम, तिचा लळा, तिचं सर्व काही कधीच आमच्या दोघींना दूर करू शकत नाही. मी तिला जाताना म्हटलं, मम्मी माझा जीव तुझ्यावरचा कधीच कमी होणार नाही आणि तू खुश राहा. शेवटी मुलीला हे जावंच लागतं. तू देखील तुझं माहेर सोडून आलीच होतीस ना. शेवटी नजर गेली ती वडिलांकडे. शेवटी वडिलांना ही गठ्ठ मिठी मारली आणि अश्रू माझ्या अनावर झाले. काय सांगू वडिलांविषयी. आमचं नातं मित्रासारखं होतं. खूप भांडायचो, खूप मजा करायचो, मस्ती करायचो. पप्पांनी कधी वडिलांसारखं नाही तर मित्रासारखं प्रेम दिलं. मी वडिलांना हेच सांगत होते, तुम्ही खुश राहा दोघं जण. तुम्ही रडू नका. तुम्ही रडलात की मलाही रडू येते. मला कसं जाऊ वाटणार तुम्ही रडत असताना. कारण शेवटी मला समजून घ्यावं लागेल. मी जर रडत राहिले तर माझ्या आईवडिलांना कसं काही अश्रू अनावर होतील. असा विचार करून मी वडिलांना सोडूच वाटत नव्हतं. त्यांना घट्ट मिठी मारून त्यांच्याशी शेवटचे शब्द बोलत होते. शेवटी वडिलांच्या डोळ्यात तुम्हाला दिसतच असेल, ज्या पोरीला हात धरून चालायला शिकवलं, आज त्याच पोरीच्या खांद्यावर हात धरून तिला आज पाठवणी करताय. तिला गाडीत बसवताय. तिला तिच्या राजकुमारासोबत तिची पाठवणी करतायत आणि शुभेच्छा देखील देत आहेत. बाळा, त्यांनी जाताना मला एकच गोष्ट सांगितली, बाळा खुश राहा आता. हे सर्व काही मुलीला करावंच लागतं रीतिरिवाजाप्रमाणे आणि तुलाही ते करावे लागेल. आमचा जीव काय कधीच कमी होणार नाही. आमचं प्रेम तुझ्यावरचं कमी होणार नाही. होय. आणि हेच वाक्य ऐकून मी थोडी शांत झाले आणि शेवटची मिठी माझ्या मावशीला देखील मारली. माझ्या मैत्रिणीसारखी, माझ्या मम्मीसारखी माझी मावशी, ती देखील कधीच न रडणारी आज मला गठ्ठ मिठी मारून रडली. खरंच किती जीव आहे सर्वांचा माझ्यावर हे आज मला कळून गेलं होतं. खरंच पाठवणी हा शब्द ऐकला तरी अंगावर काटे येतात. नको असते प्रत्येकाला ती पाठवणी. आज 2 कुटुंब जोडली. जाताना एवढंच मनात धरलं, 2 कुटुंबाला कायम मी एकत्र ठेवणार, कायम अशीच खुश राहणार आणि सर्वांना खुश ठेवणार, प्रत्येकाला जीव लावणार आणि आयुष्यात खूप पुढे जाणार. आणि पुढे जाताना माझ्या दोन्हीही कुटुंबाचं नाव मी पुढे नेणार.
माझ्या माहेरची आणि सासरची माणसं खरंच खूप जीवाला जीव देणारी आणि प्रेमळ भेटली मला. यात मी मला खूप नशीबवान समजते. शेवटच्या भेटी ही खरंच खूप इमोशनल असते. तुम्हाला नाही सांगू शकत. तुम्ही ते पाहूनच तुम्ही अनुभवत असाल. आज मी रडताना देखील तुम्ही आज तुमच्या डोळ्यात अश्रू आलेच असावे, कारण तो जो क्षण होता तो खरंच परत कधीच येऊ नये असं मला वाटत होतं. कारण माझ्या आयुष्यातलं सर्वात दुःख म्हणजे ज्यावेळेस मी सर्वात जास्त रडले असेल तो हा क्षण होता, जे की माझ्या आत्तापर्यंत आयुष्यात जितकं मी कधीच रडले नसेल तितकं या दिवशी मी रडली. आनंदही होता आणि दुःखही होतं. शेवटी सगळ्यांना शेवटचा बाय बाय केला. शेवटी सगळ्यांना गठ्ठ मिठी मारली. अश्रू काही थांबणारच नाही, परंतु जावं तर लागणारच. अशा प्रकारे ही माझी पाठवणी झाली. आईचं प्रेम, मम्मीचं प्रेम, पप्पांचं, आजीचं, काका काकी, मामा मामी, पूर्ण फॅमिलीचं प्रेम कधीच मला कमी पडणार नाही. आणि मला सगळ्यांचे आणि सगळ्यात जास्त मिस करते माझी चिल्लर पार्टी. माझा वंश, वंशिका, शिव, ओम, ओमकार, सिद्धी, सानू, सगळेच माझी जी चिल्लर पार्टी आहे ना, मी सगळ्यात मोठी असल्यामुळे मी सगळ्या माझ्या चिल्लर पार्ट्यांना माझीच मुलं असल्यासारखी मी त्यांना एकदम लाडावून ठेवलं होतं. आणि त्यांना आज मी सोडताना मला असं सोडूच वाटत नव्हतं, कारण हे सगळे माझा खूप जीव आहेत. माझी सगळी जी छोटी बहीण भाऊ आहेत ना, खूप माझा जीव आहे, माझा जिगरकट तुकडा आहे ना असं म्हटलं तरी चालेल. इतका जीव आहे माझ्या बहीण भावांमध्ये जितका मी कुणावरच जीव लावला नसेल. आणि आज मी त्यांना जाताना एकच गोष्ट सांगितली, दीदी तुमच्यासोबत असेल नसेल पण मी कायम तुमच्या पाठीशी राहील. आज मी तुमच्यासोबत नसेल फिजिकली, पण येस तुमच्यासोबत कायम मनाने जोडलेली असेल, कारण तितके आपण मेमरीज कलेक्ट केलेली आहे. मी सारे क्षण माझ्यासोबत घेऊन चाललेले आहे. आणि शेवटी बसले. शेवटी आहोंनी देखील मला समजवलं, कारण त्यांनाही मला रडताना पाहवत नव्हतं. त्यांचाही चेहरा उतरला होता, कारण त्यांनी मला एवढं रडताना पाहिलंच नसावं. एंगेजमेंट झाल्यानंतर कधीच मला असं रडताना पाहिलेलं नव्हतं, आणि आज पाठवणी करताना त्यांनी मला इतकं रडताना पाहिलं. एंगेजमेंट झाल्यानंतर आम्हाला भरपूर वेळ मिळाला, परंतु या क्षणामध्ये मी खूप जास्त मेमरीज कलेक्ट केल्या. नशिबान होते की एंगेजमेंटनंतर माझं लगेच लग्न झालं नाही. मला तितका टाईम स्पेंड करायला मला वेळ भेटला माझ्या फॅमिलीसोबत. ऑब्व्हियसली आपण पूर्ण आयुष्य म्हणजे लहानपणापासून काढलेलंच असतं, पण ज्यावेळेस आपली एंगेजमेंट होते त्यानंतरचे जे क्षण असतात त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की आपल्याला काही महिन्यानंतर आपलं घर सोडून जायचं असतं. आणि हो, हे एक सारे क्षण मी माझ्यासोबत घेऊन चालले, सारी मेमरीज माझ्यासोबत घेऊन चालली. पण एक लक्षात ठेवा, मी माझ्या फॅमिलीला कधीच कमी पडू देणार नाही. सतत त्यांना आनंदित ठेवेल. आणि तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तुमची काय प्रतिक्रिया वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. चला, आज हा व्लॉग खरंच सर्वात जास्त इमोशनल होता, हा मलाही माहिती आहे. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तुमची काय आठवणी आहेत ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा.